आता एक सविस्तर बातमी पाहूयात। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय। वक्फ बोर्डानं नोटीस पाठवून शेतकऱ्यांना आपलं म्हणणं सादर करण्याचा आदेश दिलाय आणि त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। वक्फ बोर्डाच्या नोटीसीमुळे तळेगावमधल्या या शेतकऱ्यांची झोप उडाली, कारण वक्फ बोर्डानं त्यांच्या शेतजमिनीवरती थेट दावा केलाय। त्यामुळे हे सगळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। तुकाराम कानवटे आणि काशीनाथ शेळके हे त्याच शेतकऱ्यांपैकी गेल्या 3 पिढ्यांपासून ते इथे शेती कसतायत। आमच्या 3 पिढ्याप्रमाणे 3 पिढ्यां आम्ही हे जमीन वाहतो। आजोबा पंजोबा आम्ही आता 3री पिढी माझी आहे। तर 3 पिढ्याप्रमाणे जमीन जी आहे तो आमची आहे। आमच्याकडे 7/12 आहे, 8 आहे। आतापर्यंत आम्ही त्या बँकेत दरवर्षी त्या विकास सोसायटीकडून कर्ज घेतो, त्या जमिनीवर परतफेड करतो। 5 महिन्यांपूर्वी या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस धाडली होती, त्यामुळे शेतकरी हादरून गेलेत। माझा वडील आणि मी, माझे वय आहे आता 75, इथपर्यंत मी जमीन वाहिलेली आहे, खाल्लेली आहे। आता ही वक्फ बोर्डाचा नोटीस आल्यामुळे आम्ही हादरून गेलो आहे आणि आता भीतीचं वातावरण पसरल्यामुळे आम्हाला काही सुचत नाही। या प्रकरणात सरकारनं हस्तक्षेप करावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। या सगळ्या प्रकरणाची दखल नव्या सरकारनं सुद्धा घेतली आहे। मैंने अभी भी कहा है, ये सरकार आम जनता का है, किसी के ऊपर भी अन्याय नहीं होने देगा। भारतीय जनता पार्टी ने बार बार केंद्र को भी और राज्य को भी हमने लिखा है कि इसके लिए जो वक्फ बोर्ड ने बदमाशी की है, वहां पर हमारी सारी जमीन हड़प ली है। सारी जमीन जो नियम के बाहर हड़पी है, सारी जमीन किसानों को और हिंदू देव देवता के ट्रस्ट को और जिसको भी जिस समाज की जमीन ली है, चाहे मुस्लिम हो, चाहे हिंदू हो, चाहे दलित हो, वक्फ बोर्ड ने सभी प्रकार की जमीन अपने कब्जे में ली है, वो सारी छोड़नी चाहिए और उसके लिए सरकार कड़ी कार्रवाई करेगी। लातूर जिल्ह्यातल्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय। सध्या या प्रकरणाची छत्रपती संभाजीनगरमधल्या राज्य वक्फ प्राधिकरणात सुनावणी सुरू आहे। 20 डिसेंबरला आता पुढची सुनावणी होईल। आगामी काळात यावरून राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर। तर सकाळपासून या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहतोय। तर या पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या देखील पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे। या सर्व प्रकारच्या बातम्या, सामाजिक असो, राजकीय असो किंवा तुमच्या कामाच्या काही महत्त्वाच्या बातम्या देखील असो, त्या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये पुढे वळण्याआधी आपण एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर। बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर बिनविरोध। महाविकास आघाडीकडून कुणीही अर्ज न भरल्यानं नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब। विशेष अधिवेशनात आज होणार अधिकृत घोषणा। मुख्यमंत्री फडणवीस आज विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करणार। तर त्यानंतर होणाऱ्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची तारीख ठरणार। वर्षा निवासस्थानी आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये मंत्र्यांच्या नावावर खलबतं। उर्वरित नवनियुक्त 8 आमदार आज घेणार आमदारकीची शपथ। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पहिल्या दिवशी शपथ घेणं होतं टाळलं। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक शहरात वाढला गारठा। पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। काश्मीरच्या कुपवाडा परिसरात जोरदार बर्फवृष्टी, तापमानात मोठी घट। पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद।